नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनसेवक भरती 2024 महाराष्ट्रतर्फे वनसेवकच्या 12,991 पद जे शासनाने निर्माण करण्यास जे मंजुरी देण्यात आली आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये जे आहे वनसेवकच्या 12,991 पदे जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये 12,991 पदांसाठी वनसेवकची भरती निघत आहे आणि वनसेवक पदासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। आणि या भरतीमध्ये पगारचा जर आपण विचार केला तर यामध्ये पगार 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे वनसेवक मध्ये। त्याचबरोबर वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गामध्ये येते, ठीक आहे। तर वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता जे विद्यार्थी मित्रांनो 20 तारखेला निवडणूक आहे आणि निवडणुका झाल्यानंतर जे वनसेवकची भरती कधीपर्यंत येणार आहे, त्याचबरोबर वनसेवक भरतीमध्ये अटी आणि शर्ती काय काय ठेवण्यात आली आहे, वनसेवक भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर वनसेवक भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर वनसेवक मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणकोणते करावं लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि मेन म्हणजे मी तुम्हाला वनसेवक या भरतीला 12,991 पदे या जागांसाठी जे हे भरती येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहे, तर या भरतीचा मी तुम्हाला संपूर्ण शासन निर्णय सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। या ठिकाणी थोडक्यात माहिती तर पहा, वन विभागात वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7 वेतन श्रेणीच्या 15,000 ते 47,600 या नवीन पदाची संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्त निर्माण करण्यात येत आहे। त्याचबरोबर जे वनसेवक मध्ये फक्त शिक्षण 10वी आणि 12वी पास लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर आता वनसेवक मध्ये जे वयोमर्यादा काय ठेवण्यात येणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये, कारण की अजूनही जाहिरात आली नाही आहे, तर यामध्ये जे जवळपास वयोमर्यादा 18 ते 30 पर्यंत जे मिनिमम जे वर्ष एवढी असू शकते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। असा आपला या ठिकाणी अंदाज अजूनही जाहिरात आली नाही आहे। ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस आपल्याला कळणारच आहे। त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर पेपर असणार आहे की नसणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निश्चितच आहे, कारण की सरकारी नोकरी आणि सरकारी नोकरी जर म्हटलं आणि वन विभागामध्ये आपण कोणत्या जागा पाहिल्या तर वन विभागामध्ये अशी कोणतीच भरती नाही की त्यामध्ये बा लेखी परीक्षा नाही आहे। तर यामध्ये सुद्धा वनसेवक मध्ये सुद्धा लेखी परीक्षा असू शकते, ठीक आहे, आणि पेपर सुद्धा थोडा सोपी असू शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये आपला असा अंदाज आहे की यामध्ये पेपर असू शकते येणाऱ्या दिवसामध्ये। तर जे पण विद्यार्थी वनसेवक भरतीला घेऊन सिरियसली असाल तर वनरक्षकची सुद्धा तयारी चालू ठेवा आणि वनसेवकची सुद्धा तयारी तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा, ठीक आहे। आणि ग्राउंड सुद्धा यामध्ये असू शकते, 1600 मीटर रनिंग किंवा 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांना असू शकते आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा 3 किलोमीटर ते 800 मीटर यामध्ये असू शकते, असा आपला या ठिकाणी अंदाज आहे, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। त्याचबरोबर यामध्ये काही अटी आणि शर्ती आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। तर पहा यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ असा, ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागात रहिवासी असला पाहिजे आणि दुसरं यामध्ये सदर पद गट संवर्गामध्ये राहील आणि त्याचे 7 वेतन आयोग श्रेणी वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे। आणि आणखीन जे यामध्ये अट ठेवण्यात आली की तर पहा इतर सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी ही असावी। कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही, ठीक आहे। तर हे यामध्ये काही अटी आणि शर्ती त्यांनी ठेवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आता तुमचं वनसेवक मध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे, तर पहा वनसेवकाचे कर्तव्य जबाबदाऱ्या खालील प्रमाणे। तर पहा नियत क्षेत्र वनक्षेत्र वन रक्षकाचे मदतीस, त्याचबरोबर प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्यक म्हणून काम करणे। यामध्ये नियत क्षेत्रात गस्त करून वनाचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवाचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदविणे, सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वनव्यापासून संरक्षण करणे, उपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामे करणे, JMC VDEC इत्यादी संदर्भात कामे करणे, आयोजनाच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळणे
हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, त्याचबरोबर रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे व या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे, याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे, त्याचबरोबर परिमंडल वनसेवक क्षेत्र सहाय्याचे मदतनीस प्रत्येक परिमंडळाचे क्षेत्र सहाय्यकास सहाय्यक म्हणून काम करणे, यामध्ये परिमंडळात गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे। तर हे जे यामध्ये जे तुम्हाला काम करावं लागणार आहे, तर या वनसेवक भरतीचा मी तुम्हाला संपूर्ण शासन निर्णय दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। वनसेवक भरतीचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे, तर शासन निर्णय तुम्ही बघू शकता। विषय वन व्यवस्थापनामध्ये वन मजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग, तर तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता। हा जो सर्व शासन निर्णय वनसेवकाचा हा शासन निर्णय आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही यामध्ये दिलेला आहे, वरील बाबी विचारात घेता वन विभागाचे विविध कामासाठी वनसेवक या पदाचे खूप महत्त्व आहे। त्याचबरोबर 17 देशामध्ये तामिळनाडू व कर्नाटक राज्यात वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील एक संवर्ग फॉरेस्ट वॉचर या आधीच अस्तित्वात आहे। त्याचबरोबर त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, करिता वन विभागात वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील एक गट हा नियमित संवर्ग निर्माण करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी थोडं खाली या ठिकाणी बघणार आहे, तर खाली तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडंसं, तर इथंसा तुम्ही बघू शकता की पहा यामध्ये वनसेवकांना पगार किती भेटणार आहे। तर पहा यामध्ये ज्या वनसेवकाची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 राहणार आहे, मूळ वेतन 15,000, त्याचबरोबर महागाई भत्ता 6,900 रुपये असणार आहे, घरभाडे भत्ता 3,600 भेटणार आहे, स्थानिक पूरक भत्ता 90 भेटणार आहे, वाहतूक भत्ता 1,000 भेटणार आहे, त्याचबरोबर कायम प्रवास भत्ता यामध्ये 1,500 म्हणजे 1,500 रुपये भेटणार आहे, ठीक आहे। तर टोटल यामध्ये तुम्हाला 15,000 ते 47,600 पर्यंत पगार भेटणार आहे। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वनसेवकांची 12,991 पदे निर्माण करणे संदर्भात, त्याचबरोबर मी तुम्हाला या ठिकाणी खाली दाखवतो, ठीक आहे। तर तुम्ही या ठिकाणी थोडं खाली बघणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर पहा यामध्ये वन विभागात एका वनरक्षक पालाचे मोठ्या प्रमाणात कार्यक्षेत्र, अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना, वन्यजीवांची तस्करी व अवैध वनोपज वाहतुकीच्या घटना याचा विचार करता वन विभाग नियमित मजुरांची आवश्यकता आहे। त्यानंतर पहा देशामध्ये तामिळनाडू व कर्नाटक राज्यात वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील एक संवर्ग फॉरेस्ट वॉचर या आधीच अस्तित्वात आहे। त्याचबरोबर वरील बाबी विचारात घेता वन विभागात गट ड मध्ये वनसेवक हा अतिरिक्त संवर्ग निर्माण करण्यास शासनाचे विचाराधीन होते। त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता, शासन निर्णय वन विभागात वनक्षेत्राचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट ड 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्त निर्माण करण्यात येत आहे, ठीक आहे। तर यावरून तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज आला असेल की बा येणाऱ्या काळामध्ये वनसेवकची भरती निघत आहे, ठीक आहे। तर मी तुम्हाला या अगोदरपासूनच कोण सांगणार, जेणेकरून तुम्ही आतापासून तयारीमध्ये लागले तर आतापासून तुमची चांगली तयारी होणार आहे, ठीक आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, साफ या ठिकाणी लिहिलं आहे की 12,991 पदे हे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्त निर्माण करण्यात येत आहे, ठीक आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये वनसेवकांची मोठी भरती तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर तुमचं जर सिलेक्शन झालं वनसेवकमध्ये तर काम कोणतं करावं लागणार आहे, तर प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्रात गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदविणे सहाय्य करणे, तपासास सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वनवेण्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनांचे कामं JMFC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्य आयोजनेच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे या संवर्ग कामात वनरक्षकास सहाय्य करणे, याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे करणे। तर हे सर्व कामं तुम्हाला करावं लागणार आहे, ठीक आहे। तर यावरून तुम्हाला एक अंदाज लागला असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। वेळोवेळी अपडेट तुम्हाला वनसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।